राज्यात उन्हाचा तडाखा आणि कोकणात असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले असताना आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। यंदा अंदमानात मान्सूनचं आगमन निर्धारित वेळेच्या आधीच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला मोठी चालना मिळाली, त्यामुळे मान्सून सरासरी तारखेच्या आधीच अंदमानात धडकणार आहे। यापूर्वी मान्सून 14 ते 22 मे दरम्यान येण्याचा अंदाज होता, मात्र आता हे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं व्यक्त केला आहे। काल झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे रत्नागिरीतल्या आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे फळगळती झाली। हे नुकसान लाखो रुपयांमध्ये। निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा हापूस कमी प्रमाणात आला, त्यात वादळी वाऱ्यामुळे शेकडो पेटी आंबा वाया गेला। अशावेळी आर्थिक गणित साधायचं कसं, या साऱ्या नुकसानातून उभं कसं राहायचं असा प्रश्न बागायतदारांना सतावतोय। शनिवारी दुपारनंतर अगदी पूर्ण कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळी वारा झाला आणि त्यामुळं कोकणातल्या हापूस आंब्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। अर्थात धुळीचं वादळ देखील काही भागांमध्ये आपल्याला दिसून आलं आणि स्वाभाविकपणं जे वादळ झालं, जो सोसाट्याचा वारा होता, त्यामुळं आत्ता जर आपण बघतोय तर त्या बागांमध्ये आपण जर लक्ष टाकलं ना तर आपल्या ध्यानात येतं की किती मोठ्या प्रमाणात आंबे पडलेले आहेत। अक्षरशः हातातोंडाशी जो घास आला होता शेतकऱ्याच्या, तो पूर्णपणे ह्या निसर्गानं हिरावून घेतला आहे। ऑलरेडी आंब्याचं उत्पादन यंदा हापूस आंब्याचं हे प्रचंड कमी आहे, म्हणजे 10% आहे, तुलनेनं नगण्य असं हे उत्पादन आहे आणि त्यात निसर्गाचा हा मारा, यामुळं शेतकरी पुरता हवालदिल झाला। काल झालेल्या अपाट वादळ झालं त्याच्यामुळे ते नुकसान म्हणजे आंबा होतं तयार झाले तर जमीनदोस्त झालेलं आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, BP माझा, रत्नागिरी। रत्नागिरीतील लांजा तालुक्याला काल अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं। या पावसामुळे झापडे गावातील 11 एकर जमिनीवरील पपईच्या बागेचं प्रचंड नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे पपई जमिनीवर गळून पडल्यानं शेतकरी समीर हाजू यांना मोठा आर्थिक फटका बसला। जवळपास 35 लाखांचं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी समीर हाजू यांनी दिली। प्रशासनानं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून काहीतरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। लांजा तालुक्यामध्ये झापडे गावामध्ये माझी 11 एकर पपईची शेती आहे आणि आज झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे माझं पपईचं हातातोंडाशी आलेलं पीक आता 80% जमीनदोस्त झालेलं आहे। त्यावर सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यायची ही प्रयत्न करावा। भंडारा जिल्ह्यात 1 ते 6 मे दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि सोसायट्याच्या वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं। कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार या पावसामुळे 72 गावातील 802 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांना फटका बसला आणि 2123 शेतकरी हे बाधित झाले। तर भात, मका, आंबा, भाजीपाला आणि फळ पिकांचं नुकसान झालं असून मोहाडी तालुक्याला सर्वाधिक तडाखा बसला। प्रत्यक्ष पाहणीनंतर नुकसानाच्या आकडेवारीत बदल होऊ शकतो असं कृषी विभागानं म्हटलं आहे। धुळ्यामध्ये तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढलाय। तब्बल 42 अंशांवर तापमान पोहोचल्यानं उष्णतेची मोठी फटका हा नागरिकांना बसतोय। गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरल्यानं उष्णतेत घट झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला होता, मात्र पुन्हा एकदा तापमानात वाढ झाली असून काही दिवसात तापमान अजून वाढण्याचा अंदाज हा वर्तवला गेलाय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढलाय। या वाढत्या तापमानाचा परिणाम आता भाजीपाल्यांवर होऊ लागलाय। भाजीपाल्यांचे दर हे गगनाला भिडलेत। कधी काळी स्वस्त मिळणाऱ्या टोमॅटोचे दर आता थेट 50 रुपये किलोवर जाऊन पोहोचलेत। दुसरीकडे कोथिंबिरीनं 60 रुपयांवरून 90 रुपयांचा टप्पा गाठला। वांग्याचे दर देखील 40 रुपयांवरून 60 रुपयांवर पोहोचले असून अन्य भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे। परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसते। उन्हाच्या झळा वाढत असल्यानं पाणी टंचाई जाणवते। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फळबाग आहेत। या फळबागांना पाणी टंचाईचा फटका बसतोय। फळबागांना टँकरनं पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील काळेगाव, पांढरेवाडी या भागातले विश्वनाथ लगड शेतकरी हे 3 एकर संत्रा बाग सध्या करतात। गेल्या 1.5 महिन्यांपासून त्यांनी आपली फळबाग वाचवण्यासाठी जवळपास 1 लाख रुपयांचं विकतचं पाणी टँकरद्वारे घेतलंय। अजूनही 1 ते 1.5 लाख रुपयांचं पाणी त्यांना लागू शकतं असं त्यांनी सांगितलं आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं तर ह्या वेळेस पाण्याचा तुटवडा आहे, तरीही आम्ही 1.5 लाख रुपयाचं 1.5 महिन्यापासून पाणी टँकरने घालीत आहे। अजून 1 लाखाचं तरी पाणी लागणार आहे।
यावर्षी परिसरामध्ये उष्णतेची लाट तीव्र आहे सगळीकडेच, त्यामुळं पाणी खाली पाणीच राहिलेलं नाही. विहिरी आटलेल्या आहेत, बोर आटलेले आहेत, त्यामुळे थोडंसं शेतकरी अडचणीत आलेले आहेत आणि मग टँकरचा खर्च त्यांना पेलवत नाही. मग होणारा नफा त्यातून सगळे पैसे टँकरला त्या ठिकाणी द्यावं लागते. मग शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत चाललेला आहे. वाहतुकीचं नियंत्रण करत असताना वाहतूक पोलिसांना उन्हात थांबावं लागतं. यावर्षीचा उन्हाळा तर जास्तच आहे. अशा वेळी उन्हात थांबून वाहतूक नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलीस हे अक्षरशः घामाघूम झालेले असतात. वाहतूक शाखेत हवालदार म्हणून कार्यरत असलेले शैलेश सदलगी यांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी सोलार पॅनल कॅपचा वापर केला. कॅपला सोलार पॅनल बसवला असून त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर कॅपवर बसवण्यात आलेला पंखा फिरतो आणि गारवा मिळतो. सोलार पॅनलची वायर कॅपच्या आतल्या बाजूला पंख्याला जोडण्यात आली. पंख्याचं बटन सुरू केल्यावर कडक उन्हात संपूर्ण चेहऱ्याला वारा मिळतो आणि उन्हापासूनचा त्रास हा काहीसा कमी होतो. उन्हात तासनतास थांबून काम करत असलेले पाहून माझ्या एका मित्रानं ही पंख्याची टोपी मला भेट दिली असं हवालदार शैलेश सदलगी यांनी सांगितलं. वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका अनेक प्रकल्पांना बसतो. अनेक प्रकल्प हे कोरडे पडल्यानं आणि पाणी पुरवठा करणारे जलस्रोत आटल्यानं जिल्ह्यातील 33 गावांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं 33 गावांसाठी 29 विहीर आणि 6 खाजगी बोरवेलचं अधिग्रहण केलं. या खाजगी जलस्रोतांच्या माध्यमातून 33 गावात पाणी पुरवठा केला जातो. यात मंगरुळपीर तालुक्यातील सर्वाधिक 10 गावांचा समावेश आहे. भंडाऱ्याच्या निसर्गसंपन्न नवेगाव नागझिरा अभयारण्यातून एक मनमोहक दृश्य समोर आलं. उन्हाच्या काहिलीनंतर पडलेल्या रिमझिम पावसात एका वाघानं आपली तहान जंगलातील नैसर्गिक पाणवठ्यावर भागवली. वाघोबाच्या विलोभनीय पाणी पिण्याची दृश्य कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली. वाघाचा हा शांतपणे पाणी पित असल्याचा प्रसंग बघून वन्यजीवप्रेमी हे भारावून गेले. जगभरात 160 प्रजातीच्या आंब्यांचं उत्पादन करून जळगावच्या जैन उद्योगाकडून आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये जपानमधील 2 लाख रुपये किमतीनं विकल्या जाणाऱ्या मियाझाकी आंब्याचाही समावेश आहे. देशी प्रजातींच्या आंब्यासह जपान, ब्राझील, इस्रायल, अमेरिकेसह अनेक देशातील प्रसिद्ध आंब्यांच्या प्रजातींचं उत्पादन घेऊन आंबा महोत्सव हा भरवण्यात आला. गेली 5-6 वर्षापासून आम्ही इथे आंबा महोत्सवाला दरवर्षी भेट देतो आणि विविध प्रकारचे आंबे आम्हाला जैन इरिगेशनमुळे बघायला मिळाले, जे आजपर्यंत कधीही बघितले नव्हते. अशा सगळ्या व्हरायटीचे म्हणजे 160पेक्षा जास्त व्हरायटीजचे आंबे इथे आम्हाला बघायला मिळाले. खूप छान आहे. जैन इरिगेशनमध्ये 1 नंबर क्वालिटीचा आंबा तयार झालेला आहे सर. एकदम जबरदस्त आहे आणि मस्त आहे. आपल्या जैन हिलमध्ये 1997पासून आंब्याची लागवड आहे. या ठिकाणी जवळपास 160+ व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये भारतातल्या विविध राज्यातल्या नामांकित व्हरायटी आपल्याकडे आहे. त्यानंतर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रत्ना, सोनपरी, केशर, मल्लिका, आम्रपाली याची लागवड आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यात शेतकरी आक्रमक झालेत. काही कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळे यांनी 2.5 एकरावरील 600 गोण्या कांद्यांची काढणी केली. मात्र कांद्याला केवळ ₹1 किलोचा भाव मिळत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांना 600 गोण्या कांदा पेटवून दिला. 2.5 एकर जमिनीवर कांद्यासाठी 3 ते 4 लाखांचा खर्च झाला, पण भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना हताश होऊन कांदा पेटवून दिला. माझा 4 एकर कांदा होता, तर त्या ह्याच्यातला 4 एकरमधला 2.5 एकर कांदा आहे हा पेटून दिलेला. 2.5 एकरावरला कांदा पेटून दिलेला आहे मी. तर हा कांदा काढण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 महिना कालावधी गेला. आणि आता मी व्यापाऱ्याला फोन केला तर कालची पट्टी, आज एका गाडीची पट्टी आलेली आहे फक्त 4,000 रुपये. तर काढणीचा आणि काटणीचा मजुराचा खर्च निघलेला नाही. माझ्यावर आज जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये ह्याचा कांद्याचा लावणीपासून काढणीपर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला आहे. जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आकर्षक आंब्यांची सजावट करण्यात आली. सध्या आंब्याचा सीझन असल्याने 151 डझन आंबे वापरून ही सजावट करण्यात आली. गुरव, कोळी, वीर, घडशी समाज संघटना आणि श्री मार्तंड देव संस्थान यांच्या वतीनं ही सजावट करण्यात आली. दरम्यान या आंब्यांचा रस करून उद्या अन्नदान कक्षामध्ये सर्व भक्तांना प्रसाद रूपात याचं वाटप करण्यात येणार आहे. साताऱ्यातील तापोळा अहिर या कोयना धरणाच्या जलाशयावर बांधण्यात येणारा केबल स्टे ब्रिज पुण्याच्या मार्गावर असून सुमारे 175 कोटी रुपये खर्च करून हा केबल स्टे पूल तयार झाला. अत्याधुनिक पद्धतीनं उभारण्यात आलेल्या या पुलाला 43 मीटर उंचीची विविंग गॅलरी असणार आहे. यामुळे पर्यटकांना कोयना बॅकवॉटर आणि सूर्यास्ताचा विहंगम नजारा अनुभवता येईल. यामुळे पर्यटनाला सुद्धा इथे काही प्रमाणात चालना मिळेल.
नवी मुंबई शहराच्या पूर्वेला पारसिक हिल डोंगररांग आणि पश्चिमेला विस्तीर्ण खाडी किनारा लाभला. सुंदर अशा पारसिक हिल डोंगरावर सिडकोनं भूखंड विक्री सुरू केली. त्यामुळे बिल्डरांना ही जागा आणदन दिल्याची स्थिती आहे. यामुळे पर्यावरणाची हानी सुरू झाली. भूखंड सपाट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम होत आहे. दरम्यान डोंगरांच्या सुरक्षेला यामुळे धोका निर्माण झाला आहे. डोंगर पोखरल्यानं माडीण आणि इरशाळवाडीसारखी दुर्घटना घडू शकते. दुसरीकडे डोंगरावर असणाऱ्या हजारो झाडांची कत्तल होणार असल्यानं पर्यावरण देखील धोक्यात येत आहे. सिडकोच्या या कृतीला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला असून आंदोलन या विरोधात उभं केलं जाणार आहे. या ठिकाणी पर्यावरण प्रेमीत आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल, मोठ्या प्रमाणामध्ये सिडको आता हे भूखंड डोंगरावरती काढू लागलेले आहे? आपल्या नवी मुंबईच्या भाषेतला एकच डोंगर आहे, सुंदर डोंगर, अतिसुंदर डोंगर पारसिक हिल, आणि त्याची नष्ट करण्याचे जे प्रयत्न सुरू आहे ते अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. कारण काय ऑलरेडी पारसिक हिलवर 200 प्लॉट सिडकोने अलॉट केलेले आहेत. त्याच्यापैकी 100 प्लॉटवर डेव्हलपमेंट सुरू झालेले आहे. ऑलरेडी डेव्हलप्ड प्रॉपर्टीज आहेत. तर सिडकोने स्वतः रिपोर्ट दिली होती IITचा स्टडीप्रमाणे हा लूज सॉईल आहे, तर दॅट लँड इज लँडस्लाईड प्रोन. तरीसुद्धा सिडको त्याच्यावर अजून प्लॉट्स अलॉट करतात आणि ॲक्च्युली इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. थांबायला पाहिजे. सिडकोवाल्याने मारायचे सगळे लोकांना, तर खालीच पूर्ण डोंगर कापून टाका. ते ओनली ऑक्सिजन राहिलेलं आहे. जे नेरूळ बेलापूरमध्ये जे ऑक्सिजन हब आहे तेच राहिलेलं आहे, आणि ते पण विकणारे काय सिडकोचे कुठे त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे काय कळत नाही. पारसिक हिलवरती इतके वर्ष जी वनसंपदा होती ती सिडकोचे अधिकारी, राजकारणी आणि हे बिल्डर एकत्र येऊन ती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा हे आपण नष्ट करतो तेव्हा आपण एक प्रक्रिया जी आहे निसर्गाची त्याला हळूहळू ते नष्ट करतो. दुसरं म्हणजे पारसिक हिलचं जे हे आपण हे सह्याद्रीचा एक पार्ट आहे याचा, आणि हा आपण फ्रॅगमेंटेड आता एक पारसिक हिल इथे राहिलेला आहे. ती जी आत्ता आपण दिसत नाही, आपल्याला असं वाटतं की हां इट विल स्टे, पण सगळ्याची एक क्षमता असते. आत्ता ते राहतंय, हळूहळू त्याची जीर्ण चालू होणार आहे आणि येत्या काही वर्षाने ते कोसळणारच कोसळणार. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली लोकांची लिगली जीव घेतात. यू आर मर्डरिंग पीपल लिगली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या मोदीबागेतील निवासस्थानी ही भेट झाली. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली होती. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची आज भेट घेतली. शरद पवारांची आणि मुख्यमंत्र्यांची मुंबईत बैठक होती. त्यात आपल्यावर झालेल्या शाईफेकीचा मुद्दा मांडला जाणार असल्याचं लवांडेंनी सांगितलं. साहेबांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेबांना फोन करून या घटनेचं गांभीर्य सांगितलं आणि मी राज्यभर फिरत असतो, व्याख्यानं देत असतो, प्रतिक्रिया देत असतो, तर माझ्या संरक्षणाची सुद्धा मागणी पोलीस महासंचालकांना पवार साहेबांनी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्यांच्यासोबत साहेबांची बैठक आहे. त्या बैठकीत साहेबांनी हा विषय ठेवलेला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत साहेबांची या विषयावर सविस्तर चर्चा आज मुंबईत होणार आहे. राज्यातल्या 27 ओबीसी जातींचं आरक्षण केंद्राच्या यादीतल्या क्षुल्लक चुकांमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलं. हे क्षुल्लक आणि नगण्य स्वरूपाचे प्रश्न केंद्राकडे अनेक वर्षांपासून पडून आहेत. 27 जातीतले 2 कोटी नागरिक केंद्राच्या नोकरीविषयक पदोन्नती, शिक्षण आरक्षणापासून वर्षानुवर्ष वंचित आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे या 27 जातींना केंद्राच्या ओबीसींच्या यादीत स्थान देण्यात यावं. त्यांचे वेलांटी, उकार, काना, मात्रा, स्पेलिंग, टिंब अशा क्षुल्लक स्वरूपाच्या चुका दुरुस्त करून ओबीसींचं आरक्षण सुरळीत करावं अशी शिफारस केंद्रीय ओबीसी आयोगानं महाराष्ट्र सरकारनं केंद्रीय गृह विभागानं केल्यानंतरही केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडून चुकांची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे अनेकांचं नुकसान होत असल्याचं समोर येत आहे. पवार मूळतः ही जात आहेच नाही. भोयर आणि पवार त्याच्यामध्ये कामा असला तर आम्हाला सर्टिफिकेट मिळते, नाहीतर सर्टिफिकेट मिळत नाही. आणि हा घोळ पुन्हा डिजिटलायझेशन झाला तेव्हापासून जास्तच झालेला आहे. गोवारी समाजाला आणि त्यात महाराष्ट्रामध्ये जे स्पेलिंग आपण लिहितो ते W लिहितो आणि केंद्रामध्ये ते V लिहिलं गेलं. त्यामुळे W आणि Vमध्ये इतक्या अडचणी निर्माण होतात की सर्टिफिकेट काढल्यानंतर ते सर्टिफिकेट रद्द केलं जातं. अस्तित्वात नसलेली जात महाराष्ट्र सरकारनं आणि MP गव्हर्नमेंटनं निर्माण केली आणि गोवारींना अंधाराच्या खाईत ढकललेलं आहे.